सातवाहन राजसत्ता म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं एक सुरेख स्वप्न. इतिहासात खोलवर डोकावल्यास आपल्याला 2000 वर्षापूर्वी सातवाहन राजांचा उल्लेख नाणेघाटाच्या लेण्यांमधील शिलालेखात आढळतो. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन शिलालेखांपैकी हा शिलालेख. सातवाहन राजसत्तेच्या काळात कोकण व देश यांना जोडणारा नाणेघाट जन्माला आला आणि त्याच्या संरक्षणासाठी कुकडी नदीच्या खोऱ्यामध्ये जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी, शिवनेरी, सिंदोळा आणि नारायणगड अशा बुलंद किल्ल्यांची निर्मिती झाली. त्या काळी नाणेघाटापासून काहीच अंतरावर जीर्णनगर म्हणजेच आजचे जुन्नर हे राजधानीचे शहर किंवा व्यापारी केंद्र वसवलं गेलं. या घाटवाटेला जो कल्याण बंदरातून म्हणजेच कोकणातून घाटवाट्यावरती म्हणजेच जीर्णनगर या व्यापारी बाजारपेठेत येणारा मार्ग होता, त्याला संरक्षण देण्याची गरज होती. त्यामुळेच या सर्व गड किल्ल्यांची निर्मिती झाली. सातवाहनांची राजधानी म्हणजेच प्रतिष्ठान पैठण, तर दुसरी राजधानी जुन्नर होती. सातवाहन यांच्या सत्ता काळात महाराष्ट्रात सह्याद्रीच्या अंगखांद्यावर गड किल्ल्यांचे साथ चढले व नंतरच्या राज्यकर्त्यांनी त्याला पैलू पाडले. सारा सह्याद्री टप्प्याटप्प्यावरील गडकोटांनी सजला. काळाच्या ओघात काही किल्ले विस्मृतीस गेले. त्यातील एक किल्ला म्हणजे नारायणगड. दुर्ग संपदेचा अभ्यास करायचे ठरवले तर नारायणगडाच्या या सर्व कारकिर्दीची दखल घ्यावीच लागेल. सातवाहन यादव यांचे राज्य गडावरती नांदले, पण त्यानंतर पारतंत्र्याच्या विस्मरणात गेलेला हा गड एकदम चर्चेत आला तो थेट इसवी 1636 मध्ये. ज्या गडकोटांच्या मदतीनं शहाजी राजांनी स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला त्यामध्ये नारायणगडाचा देखील समावेश होतो. नारायणगड हा पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावमध्ये आहे. महाकाय रेडिओ दुर्बिणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खोडद गावाच्या उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावरती हा गड असून तो पूर्व-पश्चिम पसरलेला आहे. याची समुद्र सपाटीपासून उंची साधारण 3000 फूट आहे. गडाच्या दोन्ही टोकांवरती टेकड्या असून गडाचा माथा चिंचोळा व गडावर फार कमी सपाटी आहे. गडाच्या पायथ्याला असणाऱ्या मुकाई देवीच्या मंदिरापर्यंत आपली गाडी पोहोचती. इथून पुढे आपल्याला वन विभागाने बनवलेल्या पायरी मार्गाने वर जावे लागते. या पायरी मार्गाने वर जाताना थोड्याच वेळात आपल्याला कातळ खडकात कोरलेल्या कोरीव पायऱ्या देखील लागतात. या पायरी मार्गाने आपण गडावरती साधारण 30 मिनिटातच पोहोचतो. किल्ल्याच्या दक्षिणेला तटबंदी उद्ध्वस्त झालेली आहे. उत्तरेकडील तटबंदी बऱ्यापैकी शाबूत आहे. या तटबंदीत काही बुरुज बघायला मिळतात.
संवर्धन मोहीम चालू आहे. हां, काय पाण्याचे टाके साफ केले? हे नाही आत्ता करायचं, ते पुढचं करायचं. टाके पाण्याचेच चालू करणार आहे का चालू? करायचं. बरं, आज दिवसभर करणार आहे. हां, आणि काय संस्था कुठली? माय सह्याद्री पुणे. पुण्यातलीच. किती लोक आलेत? 10. बरं, करा. गडाचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून ते अवस्थित रूपात असून प्रवेशद्वारापासून आत गेल्यावर वाटेच्या दोन्ही बाजूस खांब उभे करण्यासाठी खोदलेले खड्डे दिसतात. पश्चिमेस असणाऱ्या टेकडीवरती पायथ्यापाशी असलेल्या किल्लेदारांचा वाडा अथवा राजवाडा म्हणून ओळखला जाणाऱ्या वास्तूचे भग्न अवशेष दिसतात. या अवशेषामध्ये वाड्याची गणेशपट्टी अतिशय सुंदर असून त्यामागील बाजूस व्याघ्र सदृश्य प्राण्याचे शिल्प आहे, ते म्हणजे शरभ शिल्प. वाड्याच्या दक्षिणेस नुकतेच सापडलेले खांब टाके असून त्यातील गाळ काढण्याचे काम दुर्ग संवर्धन मोहिमेअंतर्गत करण्यात येत आहे. पश्चिम बाजूस असणाऱ्या टेकडीच्या माथेवर हस्तमातेचे मंदिर असून हे मंदिर स्थानिक गावकऱ्यांच्या श्रमदानातून बांधले गेले आहे. नारायणगडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. 1605 पासून या परिसराचा ताबा शहाजी राजांचे वडील मालोजी राजे यांच्याकडे होता. पुढे तो शहाजी राजांनी घेतला. शहाजी राजांनी जुन्नर परिसरातील या गडकोटांच्या मदतीने निजामशहाच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न देखील केला. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व राजाराम महाराजांच्या काळात या परिसरात मोगल साम्राज्य होते. 1738 मधील एका पत्रानुसार हा गड स्वराज्यात आल्याचे दिसते. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी हा गड बांधल्याचे म्हटले जाते. छत्रपती शाहू महाराजांनी बाजीराव पेशवे यांना पेशवे पदाची सूत्रे देताना नारायणगाव परिसराचा सरंजाम दिला. 1713 मध्ये सरकाजी राऊ पासलकर या गडाचा हवालदार म्हणून नेमणुकीस होता. 1728 मध्ये निजामांनी या प्रांतावरती स्वारी केलेली होती. तेव्हा चिमाजी अप्पांचे या भागातील निजामाच्या हालचालींवर लक्ष होते. जुन्नरच्या पूर्वेकडील गावांचा महसूल या गडावरती जमा होत असे. या किल्ल्याचा सरंजाम पेशव्यांनी उदाजी पवार या सरदाराला दिल्याचे दिसते. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत या गडाचे बांधकाम नानासाहेब उर्फ बाळाजी बाजीराव पेशव्यांनी पूर्ण केले होते. 1741-42 मध्ये या गडावरती हवालदार म्हणून अंताजी काटकर यांची नेमणूक झालेली दिसते. 1818च्या शेवटच्या इंग्रज मराठा युद्धाच्या इंग्रजांच्या तोफांनी किल्ल्यांवरती हल्ला केला तेव्हा गडावरील शिबंदीने आपली शस्त्रे खाली ठेवली. 14 जून 1818 मध्ये अहमदनगरचे जिल्हाधिकारी हेनरी पॉन्टिंजर यांच्या हुकुमावरून तत्कालीन शिवनेर तालुक्याचा कमाविसदार रामराव नरसिंह याने बोईट याच्या ताब्यात हा गड दिल्याचे नमूद आहेत. गडाच्या पूर्वेकडील उतारावरती 7 पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला मिळतो. या सप्तमातृका चावण किल्ल्यावरील 7 पाण्याच्या टाक्यांची आठवण करून देते. या सप्तमातृका म्हणजे सातवाहन काळामध्ये जे गडकिल्ले बांधले त्या सर्व गडकिल्ल्यांवरती असे पाण्याचे 7 टाके पाहायला मिळतात. सप्तमातृका म्हणजे सातवाहनांचे कुळदैवत. ते या पाण्याच्या टाक्यांच्या स्वरूपात त्यांची पूजा करत असे.
गडाच्या उत्तरेस असणाऱ्या तटबंदी एक चोरदिंडी असून त्यातील माती दगडधोंडे काढण्याचे काम दुर्ग संवर्धक करत आहेत. पूर्वेकडे जाणाऱ्या पायवाटेने पुढे गेल्यावरती गडावरील एकमेव पिण्याचे पाणी असलेले नारायण टाके देखील आहे. या खांब टाक्याच्या आतील बाजूस उतरण्यासाठी पायऱ्या असून टाक्याच्या वरील भिंतीवर एक शिलालेख कोरलेला आहे. येथून पुढे जाणाऱ्या वाटेवर काटेरी झुडपे उगवलेली असल्यामुळे गडाच्या पूर्वेस सांभाळून जावे लागते.